नमस्कार, TV9 मराठीच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी. आता मनेका गांधी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. सुलतानपूरमध्ये त्यांनी पुन्हा हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. ज्या ठिकाणाहून जास्त मतं मिळणार तेथील कामाला प्राधान्य, असं मनेका गांधी यांनी म्हटलंय. मुसलमानांवरील वादग्रस्त विधानानंतर मनेका गांधी यांचं आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य आता समोर आलंय. जिथून जास्त मतं मिळतील तिथेच जास्त कामाला प्राधान्य देईल, असं देखील त्यांनी म्हटलंय. नेमकं यावेळेस काय म्हणालेले आहेत सुलतानपूरमध्ये पाहूया. मनेका गांधी भाजपच्या या नेत्या आहेत आणि याआधी देखील त्यांनी मुसलमानांच्या विरोधात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि खळबळ उडवून दिली होती. आणि आता देखील त्यांचं सुलतानपूरमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलेलं आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, जिथून जास्त मतं मिळतील तिथेच कामाला जास्त प्राधान्य देईन. मैं जीत रही हूँ लोगों की मदद, लोगों की प्यार से मैं जीत रही हूँ. लेकिन अगर मेरी जीत मुसलमानों के बिना होगी तो मुझे बहुत अच्छा नहीं लगेगा, क्योंकि इतना मैं बता देती हूँ कि फिर दिल खट्टा हो जाता है. फिर जब मुसलमान आता है काम के लिए, फिर मैं सोचती हूँ कि नहीं, रहने ही दो, क्या फर्क पड़ता है. आखिर नौकरी सौदेबाजी भी तो होती है. बात सही है कि नहीं? ये नहीं कि हम लोग सब महात्मा गांधी के छठे औलाद हैं कि हम लोग आए केवल हम देते ही जाएंगे और फिर इलेक्शन में मार खाते जाएंगे. सही है बात कि नहीं सही है? ये आपको पहचानना पड़ेगा. ये जीत आपके बिना भी होगी, आपके साथ भी होगी, और ये चीज आपको सब जगह फैलानी पड़ेगी. आपने वोट निकालना है और देना है. और मुझे पूरा यकीन है कि यहाँ से भारी बहुमत, जितनी भारी होती है बहुमत, उतना ही ज्यादा काम होगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.